मराठी न्यूज लाईव्ह। ग्रामपंचायत कार्यालय वाजेगाव येथे 25 ऑगस्ट रोजी ग्रामसभा संपन्न झाली। ग्रामसभेमध्ये 14 मुद्दे मांडण्यात आले। शुद्ध पाणी, घनकचरा, आरोग्य, हिंदू स्मशानभूमीचा पिंजरा, मुस्लिम कब्रस्तानसाठी भिंत बांधणे असे मुद्दे मांडण्यात आले। ग्रामपंचायत प्रशासक तथा विस्तार अधिकारी श्री केंद्रे सर, ग्रामविकास अधिकारी हटकर सर व गावातील तंटामुक्ती अध्यक्ष शेख असलम, सत्य मराठीचे संपादक आयुब पठाण, बाबा सेठ, रहमान सेठ असे गावातील मंडळी उपस्थित होती। नमस्कार, सत्य मराठी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज वाजेगाव ग्रामपंचायतीत ग्रामसभा पार पडली। त्याच्यामध्ये 14 मुद्दे घेण्यामध्ये आले। काही मुद्द्यावरती चांगल्या पद्धतीने चर्चा झाली आणि काही मुद्दे राहिलेले आहेत। जाणून घ्या गावच्या लोकांची प्रतिक्रिया काय आहे। आज गावातील 14 मुद्दे पार पडले, त्याच्यामध्ये ग्रामसभा होती। त्या मुद्द्यावरती तुमचं समाधान झालं का? बघू आता तर जर ग्रामसभा झाली, येणाऱ्या काळामध्ये काय होतील त्याच्यावर निष्कर्ष नाही भेटलं तर डबल एक वेळेस याचा जे ग्रामसभेत मुद्दे मांडले याचा सर्व अहवाल घेऊन व्हिडिओ कर जात नाही झाले तर आज ग्रामसभा पार पडली। किती महत्त्वाचे विषय घेतले, किती मुद्दे होते आणि किती मुद्द्यावरती ग्रामस्थांचं समाधान झालं? आज ग्रामपंचायत कार्यालय वाजेगाव येथे ग्रामसभा संपन्न झाली। प्रशासक या नात्याने मी विस्तार अधिकारी RP केंद्रे ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होतो। आज ग्रामसभेच्या विषय सूचीनुसार एकूण 14 विषय हे ग्रामसभेचे होते आणि त्यानंतर ऐच्छिक विषयाबाबत गावातील सर्व लोकांचे जे काही प्रश्नावली आली त्या प्रश्नावलीचे आम्ही आमच्या परीने जो समाधानकारक उत्तर दिले आणि जे काही प्रश्न आम्हाला भविष्यामध्ये सोडवायचे आहेत त्या प्रश्नाची आम्ही टिप्पणी तयार केली आणि मी असं आश्वासन करतो ग्रामसभेमध्ये की आम्ही प्रशासक या नात्याने व माझ्या टीमने मी ते प्रश्न सोडवण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न पूर्ण केला। तरी आता 368 जे घरकुल आले त्यांच्यामध्ये काही त्यांच्या वडिलांची नाव आहेत, काही मुलांचे आहेत, जे अविवाहित आहेत त्यांना घर भेटणार का? तर त्याच्यामध्ये असं आहे, जे आता जे घरकुल ड ची यादी नवीन आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आजच्या जे आपण जे याद्या बाहेर लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये पात्र लाभार्थी आज ग्रामसभेमध्ये, अपात्र लाभार्थी, त्याच्यानंतर ज्यांचे काही सर्वे झालेले आहे पण त्यांचं पात्रमध्ये बी नाव आलेलं नाही ना अपात्रमध्ये बी नाव आलेलं नाही अशी एक आपल्याला यादी तयार केली। आणि त्याच्यानंतर पुन्हा जे वंचित आहेत म्हणजे जे सर्वे झालेले नाहीत पण ते वंचित आहेत, ते पात्र आहेत, त्यांची अशी यादी करून आम्हाला वरिष्ठ कार्यालयात ही यादी आता आम्ही सादर करणार आहोत। त्याच्यानंतर ह्यांचा जे विषय आहे की बाबा वडिलाला आलंय आणि त्यांच्या मुलाला आपण देणार का, जर त्यांचं वैयक्तिक वेगळं कुटुंब असेल, वडिलापासून विभक्त कुटुंब असेल आणि तो जर आपल्या यादीमध्ये असेल आणि पात्र असेल त्यांना सुद्धा आम्ही देणार। मी प्रशासक म्हणून वैयक्तिक डिजिटल शाळा म्हणून शाळेकडे लक्ष देणार का? नक्कीच देणार सर। मी प्रशासक म्हणून शाळेसाठी मी माझ्या परीने मी डिजिटल शाळा करण्यासाठी किंवा शाळेतल्या जे काही अडचणी सोडवण्यासाठी मी लक्ष देणार सर। सरकारी बोर आहेत गावामध्ये, तो तुमचे ग्रामचे तुमचे कर्मचारी जे आहेत तो स्वतः पाणी यूज करत आहेत, तो पूर्ण तुम्ही गावाला पाणी देणार? त्याबाबत मी आत्ताच त्यांना सांगितलंय आणि मी स्वतः जातीनं लक्ष देऊन जे गावामध्ये ग्रामपंचायती अंतर्गत जेवढे काही बोर आहेत त्यांची मी नोंद घेऊन मी स्वतः चौकशी करणार आणि जर असं काही मला निदर्शनास आल्यास मी ते लवकरात लवकर त्याच्यावर कार्य करून ते मार्गी लावून जनतेला पाण्यासाठी मी सुविधा उपलब्ध करून देणार। जी 20-43 लाख रुपयाची खाल्लेली आहे अंदाजे धनेगावमध्ये, तो विहिरीमध्ये पूर्ण पाणी नालीचं जात आहे, तोच पाणी गावामध्ये येत आहे शुद्ध पाणी म्हणून। तो पाणी 8 दिवसाला 15 दिवसाला 21 दिवस आहे, तुमचं काही औषध टाकण्यासाठी कर्मचारी तिथे जात नाही? ठीक आहे सर, त्या बाबतीमध्ये मी स्वतः चौकशी करणार आणि मी ते पाणी शुद्धीकरण करणार आणि टीसीएल टाकायला न्यायची मी स्वतः काळजी घेणार।